बातमी आहे जुन्नर तालुक्यातील तांबे येथून। तांबे येथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून तांबे येथे 2 दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। युवा नेते ॲडव्होकेट ललित जोशी व किरण लोहकरे यांनी हे आरोग्य शिबिर घेण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांना विनंती केली होती। त्यानुसार त्यांनी तांबे गावठाण व रस्त्यावरील रुग्णांसाठी 2 दिवस फिरता दवाखाना उपलब्ध करून दिला होता। या शिबिरात जवळपास 200 रुग्णांची तपासणी करून त्यांना गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले। या शिबिरामध्ये रक्तदाब व मधुमेह या रोगांची तपासणी करून निदान केल्यामुळे अनेक रुग्णांना पुढील उपचार सुरू ठेवण्याचा किंवा नाही याबाबत निर्णय घेणे शक्य होणार आहे। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गावचे पोलीस पाटील संजय मडके, बूथ अध्यक्ष संदीप नारायण मडके, बाबू सोनू मडके, संतोष पारधी, नितेश जोशी, लक्ष्मण मडके, सुनील लोहकरे, गोविंद दिवटे, शांताराम डावकर व सर्व आशा वर्कर यांनी मोलाचे सहकार्य केले। पश्चिम आदिवासी भागातील सर्वाधिक लोकसंख्येच्या मोठ्या गावात 2 दिवस मोफत फिरता दवाखाना उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे आभार मानले। आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूयात। अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि अमोल कोल्हे खासदार यांनी आज या ठिकाणी सर्व लोकांसाठी शिबिर ठेवलेलं आहे। कोणचा काय रोग, कसा रोग त्याच्यासाठी ठेवलेला आहे। आणि आता ह्याच ठिकाणी म्हणजे भांगी वस्तीमध्ये जवळजवळ 60-70 माणसं आहेतच आणि अजून येतातच। आता चालू आहे BP, शुगर, कोणची काय काय आहे ते चालूच आहे। खासदार साहेबांना काय सांगाल तुम्ही? मोठाले रोग असतील, लघवीचा असो, काय ऑपरेशनचा असो, तेवढं प्रयत्न पुढं करावा। आता याच ठिकाणी थोडक्यातच आहे सगळं। आणि जर ऑपरेशन जर असतील तर त्यांनी प्रयत्न करावा, गोर गरीब जाऊ त्यांच्यासाठी प्रयत्न करावा।